आमचं आता सध्या तरी चाललंय गणित की 5 आपले उमेदवार आपण देणार आहोत. मी खास करून बेलवली भीमनगर जो प्रभाग क्रमांक 5 आहे अनुसूचित जातीचा, तिथे स्वयं उभा राहतोय आणि 5 ते 6 जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं आपण लगेच जाहीर करणार आहोत. या 2 ते 3 दिवसामध्ये ते आपल्याला सांगितलं जाईल. आम्ही मेन जो मुद्दा आहे ना इथला, खास करून असा जो जिव्हाळ्याचा विषय आहे ना, तो रेल्वे आहे. आणि कुठेतरी या ट्रान्सपोर्टेशन कुठेतरी सुलभता आली पाहिजे याच्यासाठी आम्ही विचार करतोय. तो आमचा खास मुद्दा आहे. मेन दुसरा आमचा जो मुद्दा आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे ब्लूप्रिंटमध्ये आहे की आमचं या 5 ते 6 लाख पॉप्युलेशनसाठी नगर परिषदेने आजपर्यंत कोणतं हॉस्पिटल चांगलं उभं केलं आहे? तुम्ही एका जागी बघत गेलात तर तुम्ही तुमचे 2च हॉस्पिटल, एक दुबेचं हॉस्पिटल आहे आणि एक तुमचं बदलापूर गावचं आहे. तिथे तुम्ही 5 बेड टाकले, इथे 4 बेड टाकले. 6 लाखाच्या पॉप्युलेशनसाठी तुम्ही इथे 4 देतात आणि 5 देतात. तर बाकीचं समजा कोरोनासारखा काळ आले तर तुम्ही काय करणार? त्याच्यानंतर बघितलं गेलं पाण्याचा प्रश्न जो आहे, तिथे पाण्याचा फिल्टर होत नाही, त्याला जनरेटर द्यायला लागेल. ते जनरेटरला कोण देणार आणि काय देणार ते बघायला लागेल. महाराष्ट्र शासनाने द्यायला पाहिजे. ते जनरेटर मिळत नाही, त्यामुळे ते पाणी फिल्टर होत नाही. त्यामुळे काही कात्रसारखा जो शिरगाव सारखा जो परिसर आहे, यादवनगर सारखा जो परिसर आहे, तिथे पाणी सप्लाय होत नाही. किंवा हेंद्रेपाड्यामध्ये पण सेम आहे. जे ज्या जुन्या लाईन गेल्या आहे त्या जुन्या लाईन गेल्या असल्यामुळे त्याचा जो आणि एमजीबीचा स्टाफ तुम्ही बघितला तर फक्त 7 जण पेरोलवर आहे, बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहे. याची इन्फॉर्मेशन आमच्याकडे सगळी आहे. पण तो जनरेटर जोपर्यंत भेटत नाही एमजीपीला तोपर्यंत ते पाणी फिल्ट्रेशन होणार नाही. आणि जसं ज्या पद्धतीने आपल्याला जे टाक्या आता भेटल्या आहे, एक कीर्ती पोलीस स्टेशनला मिळाली आहे आणि एक कार्मेल स्कूलच्या इथे 2 टाक्या 20 लाख लिटरच्या टाक्या उभ्या केल्या. त्याच्यामुळे आपल्या बदलापूरला अत्यंत चांगल्या प्रमाणात पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. पण कुठेतरी मॅनपॉवर हा कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. त्याच्यानंतर दुसरा असा मुद्दा होता की जे खड्ड्यांचा प्रश्न आहे, रोड ज्या पद्धतीने काम चालतं ना त्याच्यावर आमचा फोकस आहे की बाबा ते रोड्स वगैरे आहे ना चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे. हे आपले मुन्नाभाई इंजिनियर जे आहे यांच्या पद्धतीने जे रोड खराब झाले त्यांचा वाली कोणच नाही आहे. जो तो आपला नुसता उठतोय आणि ठेकेदार बनतोय आणि आपल्या दनादन काहीतरी आपलं चिपकवतोय, त्याच्यात सगळा भुसा मारला जातो. रेती सिमेंट अशा पद्धतीचं काम होत ना. धन्वंतरी हॉस्पिटलच्या अगोदरचा एक राईट मारल्यानंतर तिथे बघा आतमध्ये जेव्हा तुम्ही घुसतात माऊली चौकाच्या इथे, तिथे आता त्यांनी बघितलं त्याच्यात आम्ही हात लावून बघितलं तो भुसा होता, तो रेती सिमेंट नव्हतं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने काम होत असेल ते मुन्नाभाई इंजिनियर लोकांचं काहीतरी करायला लागेल. म्हणून आम्हाला असं वाटतं की निर्भय महाराष्ट्र पक्ष कुठेतरी सर्वसामान्य लोकांच्या ज्या प्रश्न आहे ते तिथे त्यांनी मांडले पाहिजे, सॉल्व्ह केले पाहिजे. लोकांना सुविधा द्या, नुसते तुमचे नारळ फोडू नका बिनकामाचे, असं माझं म्हणणं आहे.